हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो अर्जुनाक मुक्ती जाव का जलरी, ज्ञान जाव का, भक्ती जाव का, विरक्ती जाव का, आव काही नाही. परमात्माला द्राकमण म्हळले एक आम्ही अल्प परमात्मूची सर्वई म्हणून सांगून जाव का म्हणांतो हम अश्चानच मक्का आणि की परमात्माला विषय शिक्ष मस्त समण म्हळेल म्हणांत सुका अनेक समण म्हणारी एक भक्तू एक ज्ञानी म्हणून घेव का जला रे तो कशा सुका म्हणारे मौनी जाव का. मौनी म्हणा मननशीलही जाता, मौन जावनश्चय जाता. यदृच्छालाभ संतुष्ट हा जाव का. परमात्मान कसं दिला त्या प्रसाद म्हणले कोणतांतो संतोषार असोचो. मिहित कर्तव्य कर्म कोरका दुःख्यता सुख्यता द्वंद्व सकड समान मनाने घेऊन सर्वही परमात्मानं म्हाका दिलेलं तागेल प्रसाद म्हण दोन हाताने घेवच्याक साध्य जाव का. आम अस्वतंत्र जीव परमात्म केदनाय स्वतंत्रूची तशी हांव ताका अधीन म्हूण सांगून मना व्हरून घेव का. अनित्यत्व देहहानी अपूर्णता सर्व जीवा मात्र परमात्माका ना म्हूण सांगून ताका कळका. आणि ताणें हें जगत यादून मुक्त जावच्या कसल प्रयत्न कोरका त्या प्रयत्न कोरका. तशी तस्सल भक्ताक एकच वेळ ताका तें अप्रोक्ष ज्ञान मेळटरी तसल भक्ताक परमात्मा ताणें कसले थोडे अपराध केले परमात्मा ते अपराध उपास ताका शिक्षना ते अपराध तो पापशील पुण्य जावन परिवर्तन करून ताका घेता. परमात्मो तागेल भक्तांक तो घेता म्हूण सांगून सांगता. यांची मध्वाचार्यान भारत तात्पर्य निर्णयांत सांगला. धर्मो भवति अधर्मोपि कृतो भक्तेहि तव अच्युता पापम भवति धर्मोपि नये भक्तेहि कृतो हरेः. म्हणारे भक्तान केलेलं पापही पुण्य जावच्या पुरो. त्यांची अभक्त कोण असाची परमात्माला भक्ती नतील कोण असं त्यांनी पुण्य केलं रे त्या पाप जावच्या पुरकाय. इतक म्हण म्हणला तर हिरण्यकशिपूक परमात्माला वयर कांय भक्ती ना कसली प्रीती ना तो केदनाय परमात्मा द्वेष केलेले जाल्यार ताणें पळय कितली पुण्य काम करले रे. म्हळ्यार ताणें व्हड तपस्या केलो. ब्रह्मान प्रत्यक्ष जेवची तितलो व्हड तपस्या केला ताणें. तपस्या म्हळ्यार केदनाय पुण्य बल चड जेवचें जाल्यार त्या पुण्य पाप जायनी मे. ताणें ब्रह्माले कसल वर घेतलो रे तो वरू ताका शाप जायनी मे. तशी केदनाय कशी म्हळ्यार भक्तांनी कसले थोडे पाप केले रे ते पुण्य जाता. अजे मेळ्ळा परमात्माला व्हड भक्तू ताणें कसं की चुकी केलेली जाल्यार ते अजे मेळाले चुकीक ताकेक स्वप्नांत परमात्मान आयल्या वरी जावन परमात्मान ते ताका सांगल्या वरी जावन स्वप्नांत ताणें एकपंत सर्व तागेले वायट सोडचे तितले ताका एक पूर्व स्मृती आयले हांव कोण आशिल्लो कशें जाल्लो म्हूण. आनी ताणें सर्व सोण घेवन कशें कितलें हें केलें ताणें अजामिळान कितलें पुण्य काम केल्लें. तशीची तेदना भक्तांनी कसले पाप केले रे परमात्मा तें पुण्य जावन परिवर्तन करता म्हूण थंय पळयत आमी. आतां परमात्मा कसो सांगता पळया. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ಕೆಲವು ಜ್ಞಾನಿ जन सुरवेकची वेदशास्त्र पुरे अध्ययन करतात त्यांनी आणि श्रवण करताची परमात्माला विषय मनन करताची ताजी निमती परमात्माला एक तत्वनिश्चय ज्ञान पावन ध्यानांतू तांगेल मन वता वचून परमात्माक तांणी
पावताची. हे ध्यानेन आत्मनी पश्यन्ति केचिद आत्मनमात्मना तेजले. आता अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे म्हणले. ಕೆಲವು ಜನ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನ ತನಕ ಜಲರಿ ತನ್ನಿ ಕಸ करताची म्हणल्या परमात्माले सर्व तत्व सर्व ज्ञान सर्व लीला श्रवण करताची वापस अध्ययन करताची मनन करताची निधिध्यासन कोरनो त्यांनी परमात्माक पावताची. आणि ಕೆಲವು ಜನ कर्मयोग म्हणरी कसं कर्म करताने ते भगवदर्पण बुद्धीनं करचे. भगवदर्पण बुद्धीनं कर्मानुष्ठान कोरनो त्या कर्मानुष्ठानाचे पुण्याचे फलानं तांकां शास्त्र पुरे परमात्माला श्रवण करची योगूय मेळटा. श्रवण केलेलं तांकां मनन करची तसले एक योग्यताय प्राप्त जाता आणि त्यांनी मनांतूची परमात्मा पळोवत तसल एक तांकां योग मेळटा. तशें जाल्यार आतां आमकां कसं कळटा परमात्माला एक साक्षात्कार करून घेवका जाल्यार श्रवण मनन निधिध्यासन हे तिनी होड साधन म्हणजे वादिराजस्वामीने परमात्माला दर्शना खातीर कसल कोरका परमात्माला एक दर्शन जावका अंतर जावेत बाह्य जावेत दर्शन जावका जाल्यार श्रवण जावका मनन जावका ध्यान जावका हेंची परमात्माला दर्शनाक मुख्य साधन म्हणून सांगून वादिराजस्वामीने सांगला. कशी श्रवणम मननम चैव ध्यानम चेति क्रमात्रयम प्रधानांगाम ही मनसो द्रष्ट्वैव परमात्मनी. श्रवण मनन आणि ध्यान हे तिनी क्रमार केले म्हूण जाल्यार मनसो प्रधानंगाम द्रष्टैव परमात्मनी परमात्माक पळोवच्याक हेंची प्रधान उपाय जाता म्हूण सांगून वादिराजस्वामीन सांगला. पण ಕೆಲವು जनाक ज्ञानाक उत्तम अधिकारी त्यांनी जन्मायतनाची म्हळ्यार तांगेले पूर्वजन्मान तूं कितले की साधन जावन आसता जन्मायतना त्यांनी ज्ञानाचे उत्तम अधिकारी जाताची. तांकां चांग योग्यत आसता ज्ञान प्राप्त करून घेवचें. तसले कितले की ऋषी मुनी आमी पळयताची त्या ऋषी मुनी पुरय गुरु शिष्य क्रमारी म्हळ्यार एक योग्य जावन आशिल्लो गुरूय सद्गुरूय तांकां मेळटा आनी ते गुरुल उपदेशान आनी त्यांनी गुरुल उपदेशान ज्ञान प्राप्त करून घेताची. तांकां तांगेले संत ज्ञानय उपयोग जाता आनी कितली की शिष्यांक गुरुल उपदेशान कितली ज्ञान मेळटा म्हळ्यार वापस तांणी पदे पदे शास्त्र अध्ययन करून परमात्माला सर्व विशय कळोवन घेताची आनी ध्यान करची तितली योग्यताय आसता. हृतकमलांतू त्यांनी परमात्माक पळयताची ऋषी मुनी म्हणून नारदादी देवर्षे सपळे तांकां अंतर्बाह्य सर्व कडेन परमात्मा दिसता. नारदांक दोळ मुचिल कुडले परमात्मा अंतरंगा दिसता. दोळ सोडले दोळे एद्राकची देव दिसता. तसले एक योगित्वान तांणी तशें जावन तांकां देवर्षे म्हणचे. त्याचेर ऋषी मुनी जाल्यार तांणी गुरुपदेशान शास्त्रज्ञान पावन तांणी सतत अध्ययन करून मनन करून निधिध्यासनान परमात्माक तांणी हृदयांत पळयताची. म्हणजे आमी भागवत आयकतना कर्दम प्रजापतील काणयता भागवताची तृतीय स्कंदांत ते कर्दमांक ध्याना बसतनाची तांकां परमात्माल विशय कळटा म्हूण तांणी सांगताच पळय. कशी परमात्मो सर्व प्राणी भितर वास जावन आसता. सर्व प्राणीय म्हळ्यार सर्व जीवय परमात्माला आंगांतू आसता आनी परमात्मो तागेले अंतर्यामी जावन आसता. ह्या पुराय विशय म्हाका ध्यानांतू दिसले म्हूण म्हणटा तो आत्मानां सर्वभूतेषु भगवन्तः अनुपस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि च आत्मनि भगवत्यपि च आत्मनि अपश्यत् सर्वभूतानि सर्व जीवालांतू च आत्मनि मेघलांतूय भगवती भगवत अपि उपस्थितम म्हळ्यार देवूची बैसून आशिल्ली ताण पळयली सर्व जिवांगेले अंतर्यामी जावनूय तागेले अंतर्यामी जावनूय परमात्मा आस म्हूण आमी आस म्हूण सांगचें मात्र आमकां आमगेल्या हृदयांत परमात्मा आस म्हणलेले विसरता. तशी परमात्माल विशय कालकालाक गुरुपदेश मेळ्ळी म्हूण लेख्या. परमात्माल विशय कालकाला गुरू आमकां सांगताच म्हूण लेख्या. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया परमात्माल विशय गुरूंक गेल्यागीर तत्वळी निमगी तर असू येता म्हूण सांगूनच तांगेले सेव करपाकय तांकां मस्त संतोष करपाकय आनी तांकां शरण येवपाकय तांणी शिश्यालांक संतुश्ट जाल्ली म्हूण कळ्ळी कुडल्या शिश्यान पदे पदे परमात्माल विशय निमगेल्यार उपदेक्षन्ति ते सर्वम तांणी सर्व उपदेश करताच काय.
गुरुस्थानार आशिल्ले जन तशी अपास अपास गुरूंक गेले निमगुचे ते निमगेलेले आशिल्ले श्रवण केलेले आशिल्ले मनन करचें मागीर तेंचे निरंतर मना येवच्याक निधी ध्यासना म्हणटाचे हें साधकाक गेले आद्य कर्तव्य जेवका हें पुरें केल्यार कसं जाता परमात्मालें महात्म्य ज्ञान संपादन करूं येता आनी निरंतर एक परमात्माल वयरी भक्ती आमकां येता त्या भक्ती कशें सुका तैलधारयंते मनसु कोडू हरियल्ली शंभू म्हूण मनोभिमानी जावन आशिल्ले रुद्राक पांय पडटना आमी म्हणटा की तुका कशी विष्णूल वयरी भक्तीच पळय महारुद्रा महादेवा तीची भक्ती म्हाका देवाल वयरी येवची तशी खरी तैलधारयंते निरंतर चिंतन उदका धारपुणी मध्य रपता तेल्ला धार पळयाची निरंतर आसता कट करूं जायना ती आमकां तशी आमी मन परमात्माल वयरी दवरची तशी परमात्मान अनुग्रह कोरका आमकां तशी कसं जाता श्रवणम मननम चैव ध्यानं भक्ती तथैव च साधनं ज्ञानसपत्तौ प्रधानां नान्यदिश्यते म्हूण आचार्य मध्वान सांगला म्हळ्यार ध्यानांत मन एकाग्र करूं भारी कश्ट कय भारी कश्ट जाल्यार तेदन कसं कोरका परमात्माले काणयो श्रवण करतोरच का खंय खंय परमात्माले हरिकथा जाता सत्संग जाता पयलीं आयकलेलेच न्हू आज कसं जालें आज आयकलेलें न्हू फाय कसं जालें तशें ना अनुकूल जाल्ली म्हूण जाल्यार आयकतर सुचांग श्रवण केल्लें म्हूण जाल्यार ताजी न्ही एक परमात्माल विशयांत तत्वनिश्चय ज्ञान मेळटा म्हळ्यार अशीची परमात्मा म्हूण पदी 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 आयकून 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 परमात्माल ज्ञान आमकां दृढ जावन मेळटा ಕೆಲವು ಜನ ते साध्य ना जाता मस्त तांकां मन एकाग्र करूंकय साध्य ना श्रवण करूंकय तांकां इंट्रस्ट ना तेदना जप करचें नाम जप रामा कृष्णा गोविंदा अच्युता अनंता कसले जाता राम राम म्हळ्यार जाता कृष्ण कृष्ण म्हळ्यार जाता अच्युतानंत गोविंद म्हळ्यार जाता केशवा केशवा म्हळ्यार जाता नारायण नारायण म्हळ्यार जाता कशी जाता परमात्माल नाम जप करतर सुका तांतूय ಕೆಲವು जन एकाग्रता साध्य जायना तेदन कसं करचें नामसंकीर्तन करचें नामसंकीर्तन म्हळ्यार कसं न्ही पुराय जनान मोट्ट बैसून संकीर्तना सम्यक कीर्तयती इति पुराय जनान मोट्ट बैसून देवाल नामस्मरण केल्यार थंय एक तल्लीन जेवचें म्हूण सांगून आसा मन आतां पळय एकल्यान बैसून श्रीराम जयराम म्हणचे पशी गुंपू गुंपू बैसून ते श्रीराम जयराम नित्य निरंतर सांगता जाल्यार कितली लायक जाता पळय तशी देवाल नाम संकीर्तन करका तशीची आतां तसल्यार ते अष्टांग योग म्हणटात पळय कसं ते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण समाधी ते ध्यान धारण समाधी म्हळ्यार कसलें म्हूण सुरवेक धारण आचार्य मध्व तांतूय सांगताची खंडस्मृती ही धारणा स्यात् अखंडा ध्यानम उच्यते अप्रयत्नात् समाधिश्च दर्शनम चिरयातया परमात्माले ये प्रत्याहारतय आमी साधन केलें म्हूण जाल्यार मागीर परमात्माले निरंतर चिंतन जतके मनांत निरंतर चिंतन प्रत्याहार म्हळ्यार इंद्रियाक इंद्रियार्थादी कडवचनान अशी मन निग्रह करचें मनान इंद्रिय निग्रह करचें हें जाल्लें म्हूण जाल्यार मागीर मन निग्रह जाल्लें मन खाली जाल्लें मन शांत जालें तांत परमात्मा बसता खंय जावो एकात पंत परमात्म्या कडेन तेकडे वच्चें पुरो मना दुखून एकात पंत येवची न्ही आमच्या सलजनाल मनांत साधक नाही नशिले अल्प जनाल मनांत परमात्मान खंय जेवो सगळे विष्णू सहस्रनाम नाम जाता एक पंत येवचें वरलेल्या वेळार पळय तोंडार मात्र विष्णू सहस्रनाम मनाक कसं चिंतन येता जाल्यार साधक जनालांतू ते पुराय तांकां साध्य करूं जाल्ला खंय तरी प्रत्याहारतय त्या वेळार तांगेलें मन परमात्माल वयर बशा शूर जाता कित्याक म्हळ्यार तें शुद्ध आसता मन शांत आसता थंय परमात्मा बशा जाग आसता परमात्मा त्या मनांत बसता जाल्यार खंय जो एकाक पण तेकड चुकच्या पुरो खंडस्मृती ही खंड म्हळ्यार थंय 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 परमात्माल चिंतन कुडकू जेवचो म्हळ्यार मन विचलीत जेवचें तशें जाल्यार ताका धारण म्हणटाची जाल्यार अखंडा ध्यान मुच्यते अखंड चिंतन आसा पळय कसले अडेतडी ना कसले बाह्य विचार मनांत येवचे ना परमात्माले विशय ताका ध्यान म्हणचें तांतूय अप्रयत्नात समाधींच त्यांची खंय अप्रयत्नात समाधींचे दर्शनम चिरयातया त्या ध्यान धारण ध्यान दोनूय सिद्धी केलेल्या जनाक तांणी कितले व्हडले सांतेंत गलाटेंत बैसोवची तांकां अट्टैल कुडले परमात्माल ध्यानांत वचूं जाता
मरडिके म्हणटवा बैसोची केळो जेवचे कडेन बैसोची खंयी जेवो आम्ही मरडिके म्हणटवा बैसल्या पंचादीक मांत्र करचे जाल्यार रे कोण ते साधक जन आसा पळय कोणाक ते धारणा आनी ध्यान साध्य जाला त्यांनी खंयचे एक गोंदळांत कितले शब्द कडेन बसला रे तांकां मनांत आयले कुडले समाधी वच्चा जाता तांकां ते तितली एकाग्र स्थिती तांकां सिद्धी जावन आसता तशी अप्रयत्नात समाधीश्च म्हळ्यार ते व्हड प्रयत्न करका म्हणना आमी जाल्यार ध्यान धारण सिद्धी जाल्लेलचे नाकय धारण सिद्धी जावन ध्याना आयिलचे नाकय प्रयत्न जावका गलाटनी जाल्यार तांकां ध्यान भंग जाता जाल्यार त्याची समाधी स्थितीक वच म्हळ्यार हेकडचे कसले गोत आसना तशी तशें जावन आनीक कसं म्हळ्यार वायुबंधन रहित स्मरणे ते वय अविच्छिन्न जाल्यार ताकाय ध्यान म्हणचे म्हळ्यार प्राणायाम म्हणटाचे आमी प्राणायाम वायुबंधन म्हळ्यार प्राणायाम करतना पळय ध्यान करतना प्राणायाम समीत ध्यान करताची वय बे उसरो कुंभक रेचक पूरक करून आमी प्राणायाम करचे आमगेले देह सुस्थितीर आसुका निरोगी जावका म्हण जाल्यार ऋषी मुनीन प्राणायाम करचे परमात्माल चिंतनेनची तांणी भ्रूमध्ये जेव्हा नासिकाग्रांतू परमात्मा पळयताची तांणी प्राणायाम करताचे ताका सगर्भ प्राणायाम म्हणचे म्हळ्यार प्राणायाम करतना मनांत परमात्माल चिंतन आस म्हण जाल्यार ताका सगर्भ प्राणायाम त्याची परमात्माल चिंतन ना खाली प्राणायाम वयर घेतले उसरो भितर घेतलो भायर सोडलो भितर घेतलो भायर सोडलो कसलें ना तांतू परमात्माल विशय ना ताका अगर्भ प्राणायाम म्हणचे ते अगर्भ प्राणायामान आमगेलो देह सक्षम जावचो पुरो जाल्यार परमात्मा मेळका जाल्यार सगर्भ प्राणायाम जावका तेच्या हांगा आचार्य मध्वान सांगिल्लें अविच्छिन्न जावन वायुबंधन रहित स्मरणे म्हळ्यार प्राणायाम रहित स्मरणेकय ध्यान म्हूण म्हणटाचे तसले एक समाधी स्थिती चमकल म्हण जाल्यार मागीर परमात्माक दर्शन करूं येता म्हळ्यार परमात्माक साक्षात्कार जाता म्हूण सांगून तशी आनीक कसं म्हळ्यार अविच्छिन्न जाल्लेले शास्त्राचे आलोचन केल्यार परमात्माला दर्शन जाता अविच्छिन्न शास्त्र आलोचन म्हळ्यार कसं न्ही आतां मी परमात्माला काणी आयकताची शास्त्र आयकताची पुराण आयकताची ते निरंतर मनांत तेंचे तर सुका कसं आयकल्लीची आजी भागवता चमकल्ली आजी भागवता कसं काणी सांगला कसं सांगितलें ते निरंतर मनांत चिंतन तर सुजे ताका अविच्छिन्न शास्त्र आलोचन म्हणजे तें आशिल्ले जेन्ना परमात्माला दर्शन जाता म्हळ्यार ताका निधिध्यासन स्थिती म्हणटाची तशीच म्हणून प्रत्येकाक ते जिवाचे एक स्वरूप योग्यता म्हूण आसा म्हळ्यार आतां आमी हांगा देह घेवन येयलीची ते देहाक पूर्व प्रारब्धाक अनुसार जावन ते देहान पुर्वान तूं कितलें साधन केलां तशें जाल्यार ह्या जन्मान तूं ह्या देहान तूं कितलें साधन मुंदर सुयेत त्या जिवाल योग्यत कसं न्ही साधना म्हणटा कसं न्ही हें पुरय लेखा येता तशी जिवांक गेले स्वरुपाचे योग्यतेक अनुगुण जावन जबो तारतम्य थंय जिवाचे तारतम्य म्हूण आसा तशी साधनेंतूय परमात्माल दर्शनांतूय तारतम्य आसा म्हळ्यार कोणाल कितली साधना तितले परमात्मा मेळचो कशी नारदाक सतत साधन करूनय रुखापंदा बसन ताका एक क्षण परमात्मा दिसचे आसा मागीर परमात्मा अंतर्धन जालो कितले प्रयत्न केल्यार ताका परमात्मा दिसना रडतो तो तेदन ताका एक आकाशवाणी जाता शरीरवाणी जाता ते सांगता कसं म्हणून तुका ह्या जन्मांत इतले प्राप्ती म्हूण आशिल्ले आनीक जन्मांत तूं ब्रह्मालांगा दुखून जन्मा येवन तुका मागीर परमात्मा दिक्केल कडेन म्हळ्यार खंय पळोवका म्हूण दिसता थंय दिकेत तुका म्हूण सांगून ताका शरीरवाणी जाता तशीच योग्यता म्हणलें इम्पॉर्टंट म्हणचेलें ते जिवाले योग्यतेक अनुसार जावन ताका परमात्माला दर्शन मेळूं पुरो ಕೆಲವು ಜನ ನಿತ್ಯ ನಿರಂತರ दर्शन जेवच्या पुरो तांगेली योग्यते तितले आशिल्ले ಕೆಲವು ಜನ एक क्षण परमात्मा दिसल्यावर जेवच्या पुरो तांगेली योग्यते तितले आमकां पळय ಕೆಲವು पण देवाल विग्रह पळयतना देवान हांसलावरी सकड जेवच्या आसा आमगेली योग्यता इतलीची तशी फूल पडले कुडले आमकां भारी संतोष जाल्ले प्रत्येका संतोष जाल्ले आमगेली योग्यतेक एक आनंद परमात्मा दिता तशी परमात्माला अनुग्रहानं आता हांगा आमी तिनी नमनेचे जिवांगेले विशय पळोवं येता
एक तारतम्यारी एक परमात्माला दर्शन मेळचें म्हूण म्हळें विशय येईल पळय स्वरूप योग्यतेक हांगा तिनी नमुनेचे पळयता आमी 3 नमुने जिवाचे खंयचे एक देवते ब्रह्मादी देवते तांकां परमात्माला परिपूर्ण अनुग्रह आशिल देखून तांणी तांगेले ज्ञानबलान तांगेले देहाचे आंतर्यांतूय तांगेले भायर बाह्यांतूय तांकां ध्यान करूं बसको म्हणना तांकां आटयल कुडले परमात्माला दर्शन मेळटा इतें म्हळ्यार ही देवती पुरी अपरोक्ष ज्ञानीची म्हूण म्हणटाची अपरोक्ष ज्ञान आशिल्ले जनांक परमात्मो दिक्केल कुडले मनांत आयले कुडले तो तांकां पळोवचें मेळटा तेंची कितली की ऋषी प्रयत्न करून ज्ञान पावन शास्त्र श्रवण करून परमात्माक निरंतर ध्याना मुखांतर आलोचन करून हृदयांतू तांणी परमात्माक पळयताचे म्हणून आतां तांतूय ऋषींतूय आतां ब्रह्मादी देवतेंगेले विशय येयले न्हू आतां ऋषी हेलांतूय देवर्षी नारदांनी आसा पळय तांकां केन्ना जाय तेन्ना परमात्मा बाह्य अंतर ह्या 2 कडेनी पळोवचें जाता आनी मनशालांतू राय मनुष्य योग्य तशिले तांणी कर्मयोग म्हळ्यार निरंतर कर्मानुष्ठान करताची कर्मानुष्ठान करून देहशुद्धी जतके तांकां मनशुद्धी जतके कशी भगवदर्पित कर्म करून निष्काम कर्म करून काम्यक कर्मांत केन्नाय कर्म बंधना म्हणचे आश असल्यार मनांत केन्नाय गोंदळुची कसलेय आश नाशी केल्लेले पुरे परमात्मान मेगेल करीन करयले परमात्माल खातीर केल्लेले म्हणून लेखल्यार भगवदर्पित बुद्धीन अश्वमेधादी याग सकड करता पळय राय आनी प्रे तांणी भक्तीन तांणी यज्ञांतू भक्तीन यज्ञ करतना तांणी ते तांगेले हबीरभाव स्वीकार करचे खातीर परमात्मा नेमचे तांकां पळोवचें मेळटा खंय आतां आमी अश्वमेध याग दशरथान करतना परमात्मो यज्ञ पुरुश जावन येयलो ताका पायस दिल्लेले म्हणून आमी आयकता पळय तांगेले कर्मयोग ते भगवदर्पित बुद्धीन केलेले निमती तशें जालेले केलो ताणें अश्वमेध याग हांव केल्ले पुत्रकाम इश्टी याग हांव केल्ले ताणें पुत्रकाम इश्टी काम चेरडाल खातीर आशेन केल्लें ताणें जाल्यार ताका थंय प्रेरणा येयली न्हय तुका चेडूं जाता तूं हें याग करी म्हूण पुराय जाणां करूं साध्य जाता तें पुत्रकामेश्ट याग दशरथान केल्लें तशें ताका थंय परमात्माले संकल्प तो दशरथाल क्षेत्रांतूची म्हळ्यार दशरथाल निमतीची दशरथाक न्ही ती कौसल्या देवीक आनम करून घेवन हांव रामू जावन येवचें म्हूण म्हळेलें परमात्माल संकल्प आशिल्लो देखून परमात्मा तांकां त्या यज्ञांतू यज्ञ पुरुश जावन दिसलो तशी केलो पंत शास्त्र श्रवण केलें निरंतर स्मरण केलें ताजी निमती परमात्माक पावचें जाता ध्यानयोग म्हणटाची केलो जन विंगडाल करीन शास्त्र श्रवण करून ऐकून मनन करून घेवन परमात्माला उपासन करून परमात्माले साक्षात्कार करून घेताची हांकां श्रुतीपरायण म्हणटाची हें श्रुतीपरायण म्हळ्यार कसलें म्हूण हांगा परमात्मो सांगता पळया अन्ये त्वेवम् अजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ते अपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः आत श्रुतिपरायण म्हळ्यार जनाल विशय हांगा परमात्मा अर्जुनाले सांगता म्हळ्यार सांगलें न्हू शास्त्र श्रवण करून निरंतर मनन करून परमात्मा पळयतले जन तांकां शास्त्र वाजूच्या गोत आसल्या केलो जना शास्त्र कसले गोत आसना जाल्यार तांणी विंगडाल करीन शास्त्र उपदेश करून घेवन म्हळ्यार शास्त्राचे उपदेश गुरू मुखांतर घेवन सतत मनन करून परमात्माला उपासन करून परमात्माला साक्षात्कार करून घेताचे हांकां श्रुतीपरायण म्हूण म्हणलें हें श्रुतीपरायण जाल्ले जनाले लक्षण कसलें तांणी तांगेल्या पशी उत्तम ज्ञानी कोण आसाची तांगेले निमती परमात्माल विशयो तांणी अर्थ करून घेताच ऐकून घेताच की आनी अर्थ करून घेताच की अर्थ करून घेवची मान न्ही तांगेले समान ज्ञान आशिल्ले जनालांत त्या विशयांत जिज्ञासी करतात तांणी आनी तांगेल्या पशी ज्ञानांत कनिश्ठ आशिल्ले जनाक ते तांकां गोत्त आशिल्ले विशय तांणी बोधन करताचे तशी उत्तमांगेले एक संगत परमात्माले श्रवण मनन निधिध्यासन करच्याक दिता पळय ते कोण तांगे त्या चांग जनाल संगान हें पळय करता की तांकां श्रुतीपरायण म्हूण म्हणटाचे हाजो अर्थ कसले म्हूण म्हळ्यार
परमात्मा अर्थ करून घेवच्याक जेव्हा परमात्माला तत्वज्ञान केलं जनाक तिथलं बघी शिकून काढू जायना. त्यांनी कसं करताची कोणाक त्या पुरे गोत्तस तांगेल करी नायकताची मनन करताची परमात्माला उपासन करताची. श्रवण करल्यानंतर त्यांनी ते मनन निधी ध्यासन उपासन साधन पुरे करून मोक्षार्ह जाताचे. मागिरी सामान्य जन असताची तांकां ज्ञान येना कर्मयोगही करनात त्यांनी तसल साधन करू जायना तांकां. तदन त्यांनी कसं करताचे म्हळ्यार कोण लायक गोत्तशील जनस तांगेल निमती परमात्माल विषयू अर्थ करून घेवन ऐकून घेवन मनन करून घेवन त्यांनी त्या श्रवण करता पळय त्यांनी श्रवणा निमती जावन त्या परमात्माल साधनेन तू सुरवे मेटल्यार पुणी चढतात त्यांनी. ताचे खातीर खंय हरिकथ जाता, खंय सत्संग जाता, खंय गीत सांगताची, खंय परमात्माल विशय सांगताची, खंय शास्त्र सांगताची, थंय वचून श्रवण करका. तेदना त्या गोत्तशील जनाल निमती आम्ही श्रवण करल्यार कसल प्रयोजन जाता म्हळ्यार ते ऐकून 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 परमात्माल विशयू ऐकून घेवन साधनेचे प्रथम मॅट चडलींची म्हण लेखू येता. जाल्यार हें सुरवें मॅट चडलींच मागीर कश्ट ना. मागीर निरंतर काणी खंय जाल्यार थंय परमात्माल वयर प्रीत येयली म्हूण जाल्यार मागीर परमात्माल काणी खंय सांगताची थंय आमकां वच्चा म्हण दिसता. श्रवण करताचे आमी, मनन करताचे आमी, निधिध्यासन करताची, ज्ञान संपादन करताचे. त्या ज्ञान आयले नंतर ध्यान करूं सुरू करताचे. तंत परमात्मा पळयताचे. हें सामान्य मनशाक कृष्णान दाखयल साधना मार्ग यो. श्रवणान आनी उपासनेन श्रुतीपरायण जावनूय तुमी मोक्ष पावेत म्हूण सांगून परमात्मान सांगलें. आतां भगवत प्राप्तीचे ज्ञानसाधनाचे उपाय आनी तसल ज्ञान आशिल्ले ज्ञान गेलां तुला तारतम्य देवते नारदादी देवर्षी यज्ञ यागादी सत्कर्मान परमात्माल दर्शन घेतील राय मनशालांतू उत्तम जन हांगेल पुरे विषय परमात्मा सांगता. मागीर कसं सांगता म्हळ्यार केलो सात्विक जीव त्यांनी श्रवण मनन कोरून तांगेले योग्यतेक अनुगुण जावन जप की ध्यान की चकड कोरून परमात्माल अनुग्रहान तागेल दर्शन पावताची. हें खंडीत तसल्यार परमात्माल एक आमकां अप्रोक्ष ज्ञान जायी म्हूण जाल्यार श्रवण मनन मुख्य सुरवेक मॅट कसले म्हळ्यार परमात्माल विशय श्रवण करता रसूचे. तशी आनी केलो जनाक श्रवण करताची मनन साध्य जायना. मनन साध्य जायना जाल्यार निधी ध्यासन कशी जेवचें न्हय. सतत मननाक निधी ध्यासन म्हणचें. श्रवण करतात त्यांनी श्रवण करलेले खंयकी वता तांकां मन राबना. तशी मनन करूं तांकां उडक सकय येना. तसल जनान तसल्यार परमात्माल साधन करचें नावें. ताजे खातीर परमात्मा थंय एक उपाय दिता. नाम संकीर्तन करी सतत 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 नाम संकीर्तन करी म्हणटा परमात्मान सुरवेक सांगला ना यज्ञानां जपयज्ञोस्मी म्हणून. हांव यज्ञांतू जपयज्ञ जावनस म्हणून जाल्यार जपांतू हांव आस म्हूण म्हणल्यार बरें जाल्यार ते जप तत् जपः तद अर्थभावनम म्हूण म्हणल्यार बरें. जप करतना ते आमी कसं करताचे म्हूण ना अशी तोंडान गण 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 मंत्र सांगता रसताची. तोंडान कृष्णा कृष्णा रामा रामा गोविंदा गोविंदा सांगता रसल्यार ते म्हणटा रसतना कोणकी आमकां गुर्तशील कृष्ण, कोणकी गुर्तशील राम नामाचो, कोणकी गोविंद, कोणकी अच्युत सकड मन आयल्यार थंय परमात्मा इल्वय ना. तशें अर्थानुसंधान मुख्य जप करतना म्हळ्यार आमी कोणाल जप करताची गे अच्युता म्हणटना परमात्माला उडगा सेवका कसले च्यूत नातिलो कसले न्यूनत नातिल तो परमात्मो परिपूर्ण तशें तो अच्युतू अनंता म्हणटना अनंत गुणाचो अनंत नामाचो अनंत रुपाचो अनेकानेक अवतार घेवन येवचे जाल्लो तागेले गुण सांगून सरचे म्हणना. तशें तो परमात्मो अनंत म्हण येवका. गोविंदा म्हणटना सर्व वेद आमकां दिल्लो तोची गो म्हळ्यार वेद विंदती म्हळ्यार गोत्तशिलो म्हळ्यार एक अनुसंधान आमकां येवका. विश्वम म्हणटना सगळे विश्वांत तो व्याप्त जावन आस ते आमकां अनुसंधान येवका. विष्णू म्हणटना सर्व जिवांत तो प्रवेश करून आस अंतर्यामी जावन आस त्या विशय येवका. विश्वम विष्णू वषटकार ताका परमात्माक आमगेल म्हणके
एक आमी म्हणटा पळय हे जनन गर्भा आसूचे जनन जावचे मागीर ते हें शरीर वाडचें बेळवणीक म्हणटाची मागीर कुगूचें मागीर वार्धक्य येवचें मागीर मरण येवचें असल दोशुनत्तिलो व षटकार म्हणून तशीच भूत भव्य भवत प्रभू म्हणटना भूतकाल गोत्तशिलो वर्तमान काल गोत्तशिलो आनी कसो जत्त म्हणूय गोत्तशिलो जिवांक गेलय ताणें सृश्टी केलेले जिवाचे पूर्व जन्म खंयचे आतां कसो कत्रियो जन्म दिला आनी ताका कसलो जन्म मेळटा पूर्व म्हळ्यार त्रिकाल विशय गोत्तशिलो म्हण असले प्रती नामाक एक अर्थ आसा त्या अर्थाचें अनुसंधान करून परमात्माले जप केल्यार नाम सांगल्यार मात्र प्रयोजन नानातले कसलेच अर्थानुसंधान ना नशी खाली जप केल्यार कसो जाता न्हय बेपको उदकांत वस्तके उदकाक वाटर म्हणचे वय उदकांत वस्तके उदका बैसून उदक 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 म्हणा वटर 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 करते बेपक्याचे अभ्यास उदकांत बैसून उदा जाय म्हणचे मूर्खतन म्हळ्यार बेपक्या ते वाटर म्हणचे ताजे अभ्यास ते वाटर आस म्हूण बेपक्या कांय गोतना जाल्यार आमी एक लेखून घेवचें आमी कसलो म्हूण आमकां कळना नातलो रे कसो की सांगतर चमकल्यार कसो प्रयोजन आसा म्हूण सांगून तशी आतां आनीक कसो म्हळ्यार जप करतले जनाक दोन सिद्धी जाता कसलें म्हळ्यार एक वेळ जप करून 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 समाधी स्थितीक वचचें नावे जप करून 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 करता समाधी पशी होड स्थिती न्हीद तांत वचचें वय तशें हांव न्हू आतां आमी नामजप करतना ताजें अर्थानुसंधान करना नातलें रे दोनीचें फल मेळचें आमकां खंयचें न्हीद कसो की सांगता रसच आमी खंयकी न्हिदा वचून खंयकी गोरके तांडून जावन जाता तशी ताजे खातीर ध्यान म्हळ्यार दोळ चिमी करून बसची न्हय दोळ चिमी करून बसची जाल्यार बक पक्षी ध्यान करता न्हय कसो प्रयोजन न्हय पुरंदरदासाले पद्यशी कसो न्ही ಬಕ ಜಪ್ ಮನಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಬಗೆ ಮಂತ್ರದ ಫಲವೇನು ತನುಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಬಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು ಮುಣ್ಸಂಗುನು ನಿಂತಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮೀನು ಮೊಸಳೆಯಂತೆ निंदल्ली फलवेनु श्रीशैल कागेयंते श्रीशैल कागे म्हणजे बकपक्षीक ते सगळो दिसून रब्बून आसतकी निल्लुವುದು म्हळ्यार राबचें निंदल्ली रब्बून आसल्यार कसो प्रयोजन खंय रबता तें उदकांत मात तग्गू करून एक पांय वयर करून व्हडली तपस्वी पळय तपस्या करताची तशी रबता तें जाल्यार ताजी तपस्या कसो खातीर फल कसो ताजें तपस्याक खंय उदकांत झळके म्हणल्यार गुळूक आनी कोकान धरता आनी गिळटा तें ताजें ध्यान एकच ताजे आहारा खातीर तशी आमी दोळचिम्मी करून बैसून मनांत सगळे जगत्याचें चिंतन केलें ध्यान करूनय प्रयोजन ना म्हूण सांगून परमात्मा सांगता आनी परमात्मू हे श्रवण मननाचे विशय कसलो सांगता म्हळ्यार पयच्या दिसा गितामृत धारेंत पळया आज सांगिल्ले गिताचे हे संदेशो परमात्माल चरणारविंदाक समर्पण करता गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।